आमचा स्वामी प्रवास या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता स्वामींची आंघोळ झालेली आहे. ही टोपी आहे पेशवाई टोपी, तर ही मी स्वतः तयार केलेली आहे. स्वामींच्या जवळ जे काही प्रसाद साखर काही पण असू दे ती घेतात आणि मग बाहेर पडतात. खरंच स्वामी माझ्यासाठी कोण आहे ते फक्त मलाच म्हणजे आमच्या घरच्यांना मला माहित आहे. नमस्कार, आमचा स्वामी प्रवास या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे स्वामींपासून. सगळ्यात आधी मी स्वामींची वस्त्र वगैरे काढून घेतली आणि मग स्वामींना काल एक घटना घडलेली ती मी पुढे जाऊन सांगणार आहे. अगोदर मी समया वगैरे काढून घेतल्या. समई खालचे आसन वगैरे जे आहे ते सगळे मी काढून घेतले. पहिला प्रसादासाठी ठेवलेली साखर वगैरे सगळं पूर्ण मंदिर मोकळं करून घेतलं पहिला. तर आज आहे गुरुवार, त्यामुळं मी स्वामींना अशी आंघोळ घालणार आहे. म्हणजे दर गुरुवारीच घालते त्याच पद्धतीने घालणार आहे आणि अभिषेक पण करणार आहे. सगळं काढून घेतलं पण माळ काढायचीच विसरली. तर सगळ्यात आधी मी पाण्यानं आंघोळ घालणार आहे. तर मी अशा पद्धतीने स्वामींना अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सगळीकडे असं तांब्याने पाणी घालून आणि हा तांब्या त्यांचा अंघोळीचाच आहे आणि अशी अंघोळ घालून घेतलेली आहे मी. आता पाण्यानं अंघोळ घालून झाल्यानंतर मी आता दुधाचा अभिषेक करणार आहे. तर अशा पद्धतीनं मी दुधाचा अभिषेक करते. पंचामृत नाही घेत, कारण मूर्ती जरी फायबरची असेल तरी त्याच्यावर तर शायनिंग वगैरे असं म्हणजे कमी पडतं, डल्ल पडतं ते. त्यामुळं म्हणजे कसं असतं पंचामृत मध्ये आंबट पदार्थ वगैरे पण असतात ना, त्यामुळं मी पंचामृतनं कधीच अंघोळ घालत नाही. आता देवघरातली जी छोटी मूर्ती आहे स्वामींची त्याला मी पंचामृतनं अभिषेक घालते. तर दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मी पूर्णपणे असं पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घेऊन असं पूर्ण डोकं, हात, पाय सगळं स्वच्छ धुवून घेतलं स्वामींचं. आता त्याच्यानंतर वेगळ्या पाटावरती घेतलेलं आहे स्वामींना आणि पूर्ण टॉवेलनं म्हणजे पुसून घेतलेलं आहे त्यांचं नाक, डोळे, कान सगळं पूर्ण हात, पाय वगैरे सगळं कोरड्या कापडाने मी पुसून घेतलेलं आहे. मूर्ती जरी फायबरची असेल तरी त्याला पाणी लागून म्हणजे सारखंच जर पाणी लागलं तर ते शायनिंग कमी होती त्याची. आता स्वामींची आंघोळ झालेली आहे. आता मी त्यांना वस्त्र घालणार आहे, पण त्याच्या अगोदर हे हिना अत्तर लावणार आहे, जे स्वामींचं आवडतं अत्तर आहे. तर जास्त काय लावायचं नाही, थोडंसं बोटावरती घेऊन असं कानाच्या मागे थोडं लावायचं आणि हातावरती थोडंसं लावायचं असं. हे अत्तर इतकं छान आहे, इतका सुगंध वास आहे, असं 2 मिनिटं वाटतं की आपण मंदिरमध्येच आहे, स्वामींच्या मंदिरमध्येच आहे असं वाटतं. तर मी स्वामींसाठी आज ही वस्त्र घालणार आहे. हे वस्त्र ही टोपी आहे पेशवाई टोपी, तर ही मी स्वतः तयार केलेली आहे बघा. तर मी आज हा कलर घालणार आहे. ही पगडी आहे. हे एक वस्त्र आहे वरती अंगावरती घालायचं आणि हे धोतर आहे, हे मी स्वतः शिवले. तर मी पहिला धोतर घालून घेते. टोपी घालण्याच्या अगोदर माळ घालायची. तर या माळा सुद्धा मी स्वतः घरी बनवलेल्या आहेत. हे रुद्राक्षाने ही मणी आहेत ह्याच्यामध्ये. ही एक रुद्राक्षाची आहे. तर बघू शकताय, तर हे आहेत आपले स्वामी महाराज. तर आज मी हे वस्त्र अंतरणार आहे केशरी. आज गुरुवार आहे म्हणून केशरी अंतरणार आहे. तर आता हे सुद्धा मी स्वतः तयार केलेलं आहे. हे कापड आणून साईडनं लेस लावून तयार केलेलं आहे. तर आता देवघर पण स्वच्छ करून तिथं वस्त्र वगैरे अंतरलेलं आहे. तर आता मी स्वामी महाराजांना तिथं बसवणार आहे, म्हणजे आपल्या मंदिरात बसवणार आहे. तर बघा किती छान दिसत आहेत स्वामी महाराज मंदिरात. तुम्हाला एक गोष्ट सांगते की सत्यानं आणि कष्टानं मिळवलेला पैसा तुम्हाला समाधान देतं आणि मन समाधानी असेल तर गुरुच्या सेवेत रमतं. तर खरंच असे स्वामींचे विचार जे आहेत ना ते खरंच मनाला घर करणारे असतात. या मार्गात
जो कोणी आलाय आणि तो मागं पडलाय असं कधीच होत नाही. तुम्हाला खरं सांगू का, आनंदानं जगायचं असेल ना, तर तुम्हाला 2 गोष्टी विसराव्या लागतील. एक म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलंय आणि दुसरं म्हणजे इतरांनी तुमचं काय वाईट केलंय. ह्या जर 2 गोष्टी तुम्ही विसरलात ना, तर तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकताय. तर आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे. 2 बाजूला 2 मी समया सुद्धा लावून घेतलेल्या आहेत. आणि आता हे पिण्यासाठी वाटेत पाणी ठेवलेलं आहे स्वामींसाठी आणि थोडीशी साखर प्रसादासाठी आत्ता ठेवलेली आहे. आरतीचं ताट ठेवलेलं आहे. प्रसादासाठी नंतर काहीतरी आणता येईल कारण आज आहे गुरुवार. आता माझी पोथी वाचनाची पण गडबड आहे. त्यामुळं जास्त काही शेअर करू शकत नाही मी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला एक कालचा किस्सा सांगणार आहे. काल एक घटना घडलेली. काय झालतं 20 तारखेला माझ्या मुलीचा बर्थडे होता. मग बर्थडे आहे म्हणून मग मी छोटंसं एक कानातलं टॉप्स होते. मला वाटतं 1 ग्रॅमचे असतील. अ, नाही 1 ग्रॅमचेच होते ते आणि मग मी तिला घालायला दिलेले. का तर बर्थडे वगैरे आहे आणि असू दे घाल म्हणून. मग तिनं त्या दिवशी दिवसभर घातले, कॉलेजला वगैरे गेली. आल्यानंतर संध्याकाळी सगळं म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं आणि मी इथं सोफ्यावरती बसलेले टीव्ही बघत आणि ती आली आणि मम्मी म्हटली, "मी थकलोय आज आणि मी झोपणार आहे. मी कानातलं काढ" म्हटली मला. तर मग मी काय म्हटलं, की "असू दे" म्हटलं, "थांब माझ्या लक्षात राहत नाही आणि मी नंतरनं काढून घेते." आणि तर ती म्हटली, "नाही, नाही मी झोपायला चाललोय आणि काढ" म्हटली. मग ठीक आहे म्हटलं आणि माझी जरा आवडीची सीरियल लागलेली होती. मग मी पण काय काढलं आणि इथंच बसलेलं त्या सोफ्यावर आणि बाजूला ठेवलं. बाजूला ठेवल्यानंतर नंतर मी जवळ-जवळ अर्धा पाऊण तास मी सीरियल बघितली. रात्रीची वेळ होती. मला वाटते 11 सव्वा 11:30 वाजले असतील. सीरियल बघितली. सीरियल बघितल्यानंतरनं माझ्या लक्षातच आलं नाही. मी उठून गेले इथनं आणि झोपले आम्ही. झोपल्यानंतर मग कालचा तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. काल व्हिडिओ मग काल मी सकाळी नेहमीप्रमाणे उठले, सगळं साफ-सफाई वगैरे केली. कालच्या व्हिडिओमध्ये आहे. सगळं झटकून वगैरे घेतलं, पूर्ण सगळं क्लिनिंग वगैरे केलं आणि तरी पण माझ्या लक्षात आलं नाही, की तिथं ते कानातलं वगैरे होतं ते. आणि नंतर ना असंच गेलं दिवसभर 3, 3:30, 3:30 काल दुपारी 3:30च्या दरम्यान मुलगीच म्हणली, "मम्मी तू कानातलं ठेवलीस का ते?" तर मग मी म्हटलं, नाही ठेवलं" म्हटलं. मग माझ्या लक्षात आलं. मग म्हणजे ठेवलंय का नाही हेच मला मेन आठवना. मग आता काय करायचं म्हटलं. मग मी तरी पण शोधलं. आपण चुकून एखाद्या वेळेस डाव्या हाताने म्हणतात, की डाव्या हाताने कुठेतरी ठेवलं तर ते लक्षात येत नाही वगैरे. तसं मग मी सगळं तिजोरी, कपाट सगळं चेक केलं. कुठल्या तर वाटेत वगैरे कपाटावर आपल्या रॅकवर ठेवलंय काय. सगळीकडे शोधलं मी. तर ते मला भेटलंच नाही कुठं कानातलं. मग आता काय करायचं म्हणलं. अगदी जीव रडतोय. आता सोन्याचा भाव तुम्हाला माहीत आहे. अगदी 1 ग्रॅमचा असलं तरी त्याचा किती भाव असेल तुम्ही विचार करा. मग काय करायचं म्हटलं. मग अगदी स्वामींच्या जवळ आले मी आणि म्हटलं, "स्वामी काय हे?" म्हटलं. कारण अशा अजून एक धक्कादायक 2 घटना घडलेल्या सकाळपासून मुलग्यानं गाडीत वगैरे धडकलेलं वगैरे असं झालेलं. त्यामुळं मी स्वामींना म्हटलं, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता काय करायचं म्हटलं. म्हणजे कुठे ठेवलंय म्हणून समजायचं का ते कचऱ्यातनं गेलं का त्या दिवशी दुपारी 12-1च्या दरम्यान कचरा गाडी आलेली. त्यावेळी मी सगळा कचरा पण गोळा करून टाकलेला होता. आता काय समजायचं म्हटलं. अगदी तसं म्हटलं तर मुलगी ओरडली पाठीमागून, "मम्मी एक कानातलं सापडलं." असं म्हटल्यानंतर मी स्वामींजवळच इथंच होतो मी स्वामींजवळ म्हटलं, "काय कसं कळायचं?" म्हटलं. आणि ती ओरडल्यानंतर मग कुठेतरी वाटलं, की नाही होतं तिथं आणि ते कचऱ्यातनं म्हणजे कचऱ्यातच असणार आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक कानातलं मला सापडलं ते. सापडलं म्हणजे कसं अगदी हे पुढचं जे टेबल आहे थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे जे दिसतंय ते टेबल आहे की नाही, त्याच्या अगदी कोपऱ्यात असं म्हणजे झाडताना गेलं असणार आहे ते. इथं खाली इथं गेलेलं होतं ते. ते तिथनं तिला एकच कानातलं सापडलं. तर तिथं तिला एक कानातलं सापडलं. मग जरा कुठेतरी हे वाटलं. मग आता दुसरं कुठं शोधायचं? कारण ह्या खोलीत पूर्ण सगळं सोफा वगैरे सगळं गोळा केलं. त्याच्या खाली बघितलं पूर्ण आणि एकदा छोटा झाडू असतो त्यानं सगळं झाडून तेन बघितलं, सापडलंच नाही. परत मुलगीच म्हटली, "मम्मी इथला झाडू मी त्या खोलीत नेलेला आहे झाडत-झाडत. तिथं बघ आहे का?"
मग मी गेलो आणि तो कचरा पण असं सापचला. पण त्या कचऱ्यात म्हणजे जिथं कोपऱ्यात लावलेलं होतं तिथं नव्हतंच ते. पण जोरात झाडल्यामुळं की नाही ते फक्त उडून साईडला गेलेलं होतं. ते मला दुसरं कानातलं सापडलं. अगदी स्वामींचं म्हणजे मी आभार मानलं. कारण मी फक्त म्हटले, की "स्वामी एवढं कानातलं सापडू दे मला." म्हटलं, "खुळ्यासारखं, वेड्यासारखं शोधते मी." आणि ते सापडलं मला. तर माझा कालचा अनुभव हा होता, की म्हणजे बघा स्वामी आपली भक्ती कुठेच वाया जात नाही. असं काय काम सोडून भक्तीच करत बसा, असं नाही. आपण काम करता सुद्धा नामस्मरण वगैरे करू शकतोय आणि मी पण असं काही दिवसभर इथंच बसून राहिलेलं असं नसते. काम करत माझ्या तोंडी नामस्मरण वगैरे असते. म्हणजे सांगायचं काय, की स्वामींची महती एवढी आहे. खरंच मला तरी काल अनुभव आला खरंच. मुलगा पण माझा काल गाडीचं जरा म्हणजे गाडी धडकली त्याची. पण गाडीला थोडं लागलं, पण त्याला कुठेही काही लागलं नाही. कारण आमच्या घरात सगळेच स्वामींचं पहिला दर्शन घेतात आणि मग बाहेर पडतात. स्वामींच्या जवळ जे काही प्रसाद, साखर काही पण असू दे, ते घेतात आणि मग बाहेर पडतात. खरंच मला स्वामी म्हणजे म्हणजे हेच कारण एकच कारण असं नाही की आम्ही स्वामी मार्गात आलो किंवा स्वामींच्या सानिध्यात आलो. खरंच स्वामी माझ्यासाठी कोण आहे ते फक्त मलाच म्हणजे आमच्या घरच्यांना किंवा मला माहीत आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन कोण असाल तर शेअर करा.